नमस्कार विद्यार्थी मित्रो, या व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता 6वी विषय इतिहास प्रकरण 3 हडप्पा संस्कृती अतिशय सोप्या भाषेमध्ये या प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत। हडप्पा संस्कृती म्हणजे भारताच्या प्राचीन संस्कृतीचा पाया मानली जाते आणि म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यानं हडप्पा संस्कृतीचा अभ्यास मनापासून करायला पाहिजे। भारतीय संस्कृती समजून घ्यायची असेल तर आपल्याला हडप्पा संस्कृती माहिती असायला हवी। या दृष्टीनं हा पाठ आपण सर्वजण अभ्यासूया। या प्रकरणामध्ये आपण काय शिकायचं आहे तर हडप्पा संस्कृती नेमकी कुठे उदयास आली, हडप्पा संस्कृतीमधील घरे आणि नगर रचना त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, मुद्रा भांडी यांची वैशिष्ट्ये काय आहेत, हडप्पा संस्कृतीमध्ये सापडलेलं जे महास्नानगृह आहे त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, हडप्पा संस्कृतीमध्ये लोकजीवन नेमकं कशा प्रकारचं होतं, हडप्पा संस्कृतीमध्ये व्यापार कशा प्रकारे चालायचा आणि हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला त्याची नेमकी कारणे कोणती आहेत, हे सर्व आपण या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत। आपल्या समोर इथे स्क्रीनवरती हडप्पा संस्कृतीचा नकाशा दर्शवलेला आहे। हा नकाशा कसा वाचायचा तर गोल वर्तुळ जे आहे काळ्या रंगाचं, तर ती सर्व हडप्पा संस्कृतीची ठिकाणं आहेत। म्हणजे हडप्पा संस्कृतीशी साधर्म्य असणारी, साम्य असणारी भारतातील इतर ठिकाणची ही सगळी शहरं जी आहेत त्या काळातील तर ती दाखवलेली आहेत। चौकोनामध्ये काळ्या रंगाचा जो चौकोन आहे, समजा उदाहरणार्थ दिल्ली हे शहर असेल तर ते आधुनिक शहर आहे, आत्ताचं शहर आहे, ते चौकोन काळ्या रंगाच्या चौकोनाद्वारे दाखवलेलं आहे। आणि ह्या ज्या काही डॉट डॉट रेषा आहेत तर त्या वर्तमान म्हणजे सध्याच्या आंतरराष्ट्रीय सीमा आहेत। म्हणजे आपण जर बघितलं तर सध्याचा भारत आणि त्या भारताच्या ज्या सीमा आहेत त्या आपल्याला इथे या रेषेद्वारे तुटक तुटक जी रेषा दाखवलेली आहे त्याद्वारे आपल्याला कळेल। म्हणजे हडप्पा संस्कृती आणि मोहेंजोदडो ही जी शहरं आहेत ती सध्याच्या पाकिस्तानमध्ये आहेत, परंतु पूर्वी पाकिस्तान हा भारताचाच भूभाग होता। 1947 नंतर फाळणीनंतर हा पाकिस्तानचा भूभाग वेगळा झाला, म्हणून आपल्याला हडप्पा हे ठिकाण आजच्या पाकिस्तानमध्ये असलेलं दिसून येतं। आपण आता ह्या हडप्पा संस्कृतीविषयी जाणून घेऊ। आपण जर बघितलं तर इथे पंजाबमध्ये रावी नदीच्या काठावरती 1921 मध्ये हडप्पा येथे उत्खनन सुरू झालेलं होतं। तुम्हाला बाणाद्वारे इथे जे वर्तुळ लाल रंगाचं करून दाखवलेलं आहे मी नकाशामध्ये, तिथं तुम्हाला ती रावी नदी दिसते आहे आणि त्याच्या शेजारीच हे जे लाल रंगाचं दुसरं वर्तुळ आहे तर त्याच्यामध्ये हडप्पा हे शहर तुम्हाला दिसतं आहे। आणि इथे उत्खनन करत असताना या संस्कृतीची आपल्याला माहिती झाली आणि म्हणून या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असं नाव दिलं गेलं। सिंधू नदी आणि तिचा जो परिसर आहे या परिसरामध्ये ही हडप्पा संस्कृती उदयास आली होती आणि म्हणून या संस्कृतीला सिंधू संस्कृती असंही दुसरं नाव आहे, परंतु आपण हडप्पा संस्कृती या नावानंच ही संस्कृती ओळखतो। हडप्पा हे जे ठिकाण आहे या ठिकाणापासून दक्षिणेला 650 किलोमीटर अंतरावरती सिंधू नदीच्या खोऱ्यात मोहेंजोदडो येथे उत्खनन झाले। तुम्हाला इथे बाणाद्वारे हे मोहेंजोदडो शहर मी दाखवलेलं आहे आणि आपण जर बघितलं तर जवळपास 650 किलोमीटर अंतरावरती हडप्पाच्या खालती दक्षिणेला हे मोहेंजोदडो ठिकाण असलेलं आपल्याला दिसतं आणि तिथे उत्खनन झालेलं होतं। आणि हडप्पा इथे सापडलेल्या वस्तू किंवा वास्तू यांचे जे अवशेष आहेत त्यामध्ये आणि मोहेंजोदडोमध्ये सापडलेल्या उत्खननामधले अवशेष यांच्यामध्ये बऱ्याच अंशी साम्य असलेलं आपल्याला दिसतं। आपण जर बघितलं तर धोलावीरा इथे मी तुम्हाला ते ठिकाण दाखवलेलं आहे नकाशामध्ये, लोथल बाणाद्वारे तुम्हाला ते ठिकाण दिसतं आहे, कालीबंगन, दायमाबाद इत्यादी ठिकाणी केलेल्या उत्खननामध्ये सुद्धा
अशाच प्रकारचे अवशेष सापडलेले आहेत की जे हडप्पा इतर सापडलेल्या अवशेषांशी साधर्म्य दर्शवतात. म्हणजे हडप्पा इथले वस्तू आणि वास्तू यांचे जे अवशेष आहेत आणि या सर्व ठिकाणी सापडलेले अवशेष याच्यामध्ये सारखेपणा आहे आणि म्हणून आपल्याला ह्या सगळ्या हडप्पा संस्कृतीशी साधर्म्य किंवा हडप्पा संस्कृती इतर ठिकाणी सुद्धा कशा प्रकारे आपल्याला ही पसरलेली दिसून येते आणि भारताच्या ह्या भूभागामध्ये ही हडप्पा संस्कृती कशा पद्धतीने विस्तारलेली होती हे आपल्याला या काही ठिकाणांवरून आणि इतर सुद्धा काही ठिकाणं दाखवलेली आहेत नकाशामध्ये, त्यावरून आपल्याला ही हडप्पा संस्कृती नेमकी कुठल्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते ते आपल्याला दिसतं. आता तुम्हाला इथे एक छान गोष्ट करायला सांगितलेली आहे की तुमच्या परिसरातील किंवा गावातील घरांची रचना कशी आहे. आपलं निरीक्षण असतं आपल्या घरामधील आपलं घर कसं आहे किंवा आपल्या आजूबाजूची घरं कशी आहेत किंवा आपल्याला माहिती आहे की भौगोलिक परिस्थितीचा मोठा परिणाम आपल्या घरांवरती होत असतो आणि जिथं ज्या प्रकारची भौगोलिक परिस्थिती असेल त्या प्रकारची घरं आढळत असतात. घरे कौलारू, धाब्याची, उतरत्या छपरांची या प्रकारची आहेत का? मग आपल्या कोकणामध्ये कशा प्रकारची घरं आहेत, वरती घाटावरती कशा प्रकारची घरं आहेत, भारताच्या विविध भागांमध्ये कशा प्रकारची घरं आहेत हे सुद्धा तुम्हाला लक्षात येईल. तुम्ही विचार करा म्हणजे तुम्हाला हे घरांचे वेगवेगळे प्रकार आपल्याला लक्षात येतील आणि अशी घरं त्या त्या परिसरामध्ये कोणत्या कारणामुळे आढळतात हेही आपल्याला समजून घेता येईल. आता अशाच प्रकारचा विचार आपण म्हणजे घरांच्या बाबतीमध्ये, त्यावेळच्या नगरांच्या बाबतीमध्ये, या हडप्पा संस्कृतीच्या बाबतीमध्ये करायचा आहे. इथे हडप्पा संस्कृतीमध्ये सापडलेली एक विहीर जी आहे तर ती दाखवलेली आहे आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा, ती तुम्हाला पाहता येईल. आता ही जी घरं होती किंवा ही जी नगररचना होती हडप्पा संस्कृतीतील शहरांची, त्या घरांची नेमकी वैशिष्ट्ये काय होती, त्या नगररचनेची वैशिष्ट्ये काय होती ते आपण समजून घेऊ. हडप्पा संस्कृतीमधील घरं व त्यांचं बांधकाम हे भाजक्या विटांचं होतं. कच्च्या विटा व दगडांचा सुद्धा उपयोग त्या काळामध्ये केला जात होता. आपण आजच्या ज्ञानाशी सांगड घालायची. आज आपण घराच्या बांधकामासाठी कोणतं साहित्य वापरतो, मग आजही आपण विटा वापरतो, भाजक्या विटा वापरतो, दगडांचाही उपयोग आपण घराचा पाया बांधण्यासाठी करत असतो. त्या काळामध्येही तशा प्रकारे केला होता. असा जर आपण विचार केला तर आपल्याला इतिहास अतिशय सोपा वाटेल. आणखीन काय होती घरांची वैशिष्ट्ये या काळातील, तर मधोमध चौक व त्याभोवती खोल्या अशा प्रकारची घरांची रचना होती. म्हणजे मध्ये चौक होता आणि त्याच्या भोवतीनं ह्या खोल्या असायच्या. घरांच्या आवारात विहिरी, स्नानगृहे, शौचालय असत. म्हणजे आज आपण जर आपला बंगला बघितला, घरं बघितली तर घरामध्ये सुद्धा या सगळ्या सोयी सुविधा ज्या आहेत तर त्या आपण निर्माण करत असतो. त्या काळामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या सोयी सुविधा होत्या. सांडपाणी वाहून नेण्यासाठी मातीच्या भाजक्या पन्हाळींचा उपयोग केला जाई. म्हणजे भाजक्या पन्हाळी ज्या होत्या मातीच्या त्या लावलेल्या होत्या नाल्यामध्ये आणि त्याच्यातून हे पाणी वाहून शहराबाहेर सोडलं जात होतं. रस्त्यावरील गटारे विटांनी बांधलेली असत, ती झाकलेली असत आणि त्यावेळी जी गटारं होती त्या गटारांचं बांधकाम हे विटांनी केलेलं असायचं आणि शिवाय ती झाकलेली सुद्धा असायची. आपण हा आदर्श या संस्कृतीपासून घ्यायला हवा आणि आपल्याला लक्षात येईल की एवढ्या प्राचीन काळामध्ये एवढा माणसाने विचार केलेला होता आणि आजच्या काळामध्ये आपण ह्या सगळ्या लहान सहान गोष्टींचा विचार करतो का? सार्वजनिक स्वच्छतेच्या बाबतीत आपण लक्ष देतो का? पण त्यावेळेचं हे वैशिष्ट्य आहे की ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर या संस्कृतीतील लोक सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीमध्ये किती जागरूक होते हे आपल्याला लक्षात येते. आपण जर बघितलं तर या हडप्पाकालीन नगर रचनेची जी वैशिष्ट्ये आहेत ती म्हणजे रस्ते रुंद होते. म्हणजे जी नगरं होती ते रस्ते सगळे रुंद, मोठेच्या मोठे होते. हे रस्ते एकमेकांना काटकोनात छेदतील अशा पद्धतीने बांधलेले होते आणि हे सगळे रस्ते एकमेकांना काटकोनात छेदत असत आणि अशा प्रकारची छान नियोजनबद्ध अशी ही नगरं वसवली गेलेली होती. त्यामुळे तयार होणाऱ्या चौकोनी मोकळ्या जागेत घरे
बांधली जात आणि मग अशा प्रकारे ही काटकोनात छेदणारी रस्तं आणि त्यामुळं मग चौकोनी मोकळ्या जागा तयार व्हायच्या आणि त्याच्यामध्ये ही घरं बांधली जायची. नगरांचे 2 किंवा अधिक विभाग केलेले असत आणि प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी असे. म्हणजे त्या काळामध्ये ह्या नगरांच्या सुरक्षेची व्यवस्था सुद्धा यांनी पाहिलेली होती. 2 किंवा अधिक विभाग ह्या नगरांचे केलेले असायचे आणि प्रत्येक जो विभाग असायचा त्याला स्वतंत्र तटबंदी, ज्याला आपण कंपाऊंड वॉल म्हणतो, तर ती सुद्धा त्या ठिकाणी बांधलेली असायची. आता इथे पुन्हा प्रश्न ह्या मुलीनं आपल्याला विचारलेला आहे की सांगा पाहू, सांडपाणी वाहून नेणारी गटारे झाकलेली नसतील तर आरोग्याच्या कोणकोणत्या समस्या निर्माण होतात? तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जर असं हे घाण पाणी उघडं राहिलं तर मग मात्र आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकेल, रोगराई पसरेल. आता याविषयी तुम्ही विचार करा, काही माहिती गोळा करा, तुम्हाला सुद्धा या प्रश्नाचं उत्तर अतिशय छान प्रकारे देता येऊ शकेल. आणि विचार करणं आवश्यक आहे, त्याशिवाय आपल्याला नवीन माहिती गोळा करता येणार नाही. आपल्याला निरीक्षण क्षमता आपल्यामध्ये जी आहे तर ती आपण वाढवू शकणार नाही. आणि म्हणून आपण स्वतः विचार करायला पाहिजे आणि ह्या समस्या कोणत्या आहेत त्या जाणून घ्यायला पाहिजेत. आता इथे करून पहा म्हणून सुद्धा एक गोष्ट तुम्हाला सांगितलेली आहे. एक बटाटा घ्या, तो मधोमध कापा, कापलेल्या भागावर काही अक्षरे, आकृती खिळ्याच्या साह्याने कोरा. अक्षरे, आकृती, कोरलेला भाग शाईत किंवा रंगात बुडवा, रंगीत भाग कोऱ्या कागदावर उमटवा. काय होते त्याचे निरीक्षण करा. आपल्याला सगळ्यांना ठसे काम आवडतं आणि आजपर्यंत तुम्ही हे सगळं केलेलं आहे. आता ही जी काही गोष्ट सांगितलेली आहे तर ती पण करून पहा. आजच तुम्ही बटाटा घ्या आणि इथं जी कृती सांगितलेली आहे त्याप्रमाणे करून बघा आणि तुम्हाला नक्की आनंद मिळेल आणि तुम्हाला नवीन काहीतरी त्या ठिकाणी शिकता येऊ शकेल. आणि हे आपल्या आनंदाचा भाग आहे आणि त्याच्यातून आपलं शिक्षण पूर्ण होणार आहे आणि म्हणून ही गोष्ट आपण करून बघायलाच हवी. नक्की तुम्ही बघाल असा मला विश्वास आहे. आता आपण हडप्पा संस्कृतीतील मुद्रा आणि भांडी यांचा अभ्यास करूया. इथे आपल्याला स्क्रीनवरती काही प्राणी दाखवलेले आहेत, त्या प्राण्यांच्या मुद्रा आपल्याला दाखवलेल्या आहेत आणि काही चित्रसुद्धा आपल्याला इथं काढलेली दिसून येतात. तर अशा प्रकारच्या मुद्रा या हडप्पा काळातल्या आपल्याला सापडलेल्या आहेत उत्खननामध्ये. आता यांची वैशिष्ट्ये काय होती, म्हणजे ज्या मुद्रा सापडल्या त्यांची वैशिष्ट्ये काय होती, तर ह्या सगळ्या मुद्रा ज्या होत्या त्या चौरस आकाराच्या आहेत. स्टिएटाईट दगडाचा वापर जो आहे, स्टिएटाईट नावाचा एक दगडाचा प्रकार आहे, त्याचा वापर या मुद्रांसाठी केलेला आहे. मुद्रांवर विविध प्राण्यांच्या आकृत्या छापलेल्या आहेत. बैल, म्हैस, हत्ती, गेंडा, वाघ यांसारखे प्राणी की जे आपण नेहमी पाहतो, ज्यांचा आपण उपयोग सुद्धा करत असतो. आणि एकशृंगासारखे कल्पित प्राणी की जो एकशृंग प्राणी आपण कधी बघितलेला नाही, नाव सुद्धा ऐकलेलं नाही, तर असा कल्पित प्राणी जो आहे तर त्याचं सुद्धा चित्र या मुद्रांवरती उमटवलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे या काळातल्या लोकांना प्राण्यांविषयी आवड होती हे आपल्या लक्षात येतं. मनुष्याकृतीही आढळतात या मुद्रांवरती, माणसाच्या सुद्धा आकृत्या उमटवलेल्या आहेत. या आकृती ठसा उमटवण्यासाठी वापरल्या जात आणि ठसा उमटवण्यासाठी या प्रकारच्या आकृत्यांचा उपयोग केला जात होता. आणि अशा प्रकारच्या मुद्रा या संस्कृतीमध्ये आपल्याला सापडलेल्या आहेत आणि या मुद्रा सुद्धा प्राचीन इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत. आता आपल्याला पुन्हा एक गोष्ट करून बघायला सांगितलेली आहे की मातीची भांडी कशी तयार केली जातात हे जाणून घेण्यासाठी मातीची भांडी तयार करणाऱ्या कारागिराची मुलाखत घ्या. आपल्या प्रत्येकाच्या गावात कुंभार काम करणारे काही लोक असतात आणि ते अशा पद्धतीनं मातीची भांडी तयार करत असतात. आपण त्यांच्याकडे जाऊ शकतो, त्यातल्या एका कलाकाराची आपण किंवा कारागिराची आपण मुलाखत घेऊ शकतो, त्यांना काही प्रश्न विचारू शकतो. माती कोणत्या प्रकारची वापरतात, माती कोठून आणतात, एक भांडे तयार होण्यासाठी किती कालावधी लागतो, अशा प्रश्नांची यादी आपण करू शकतो आणि ही त्या कारागिराची आपण मुलाखत घेऊ शकतो. आणि प्रत्यक्ष आपल्याला या कामाची अतिशय छान पद्धतीनं माहितीही होईल आणि आपल्याला हे काम कसं चालतं तेही समजून घेता येऊ शकेल. या दृष्टीनं हा अशा प्रकारचा उपक्रम आपण करू शकतो. आता आपण ही जी भांडी आहेत त्या काळामध्ये सापडलेली त्यांची वैशिष्ट्ये बघूया. इथे आपल्याला ही हडप्पाकालीन भांडी दाखवलेली आहेत आणि अतिशय छान प्रकारची कलाकुसर या भांड्यांवरती केलेली दिसते. लाल रंगाच्या पार्श्वभूमीवरती काळ्या रंगाचा वापर करून काही आकृत्या इथं छापलेल्या आपल्याला दिसतात, काही नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसतं. ही विविध आकाराची मातीची भांडी आपल्याला इथे दिसत आहेत आणि हडप्पा संस्कृतीमध्ये अशा प्रकारचे अवशेष या भांड्यांचे सापडलेले आहेत. आता या भांड्यांची वैशिष्ट्ये काय आहेत,
तर विविध आकार व प्रकार या भांड्यांचे आपल्याला मातीच्या भांड्यांचे दिसून येतात. लाल रंगाच्या पृष्ठभागावर काळ्या रंगाने इथं नक्षीकाम केलेलं आहे. नक्षीच्या नमुन्यांमध्ये माशांचे खवले तुम्ही जर निरीक्षण केलं तर तुम्हाला हे माशांचे खवले दिसत आहेत का? पहा, नक्की दिसतील. एकमेकांत गुंतलेली वर्तुळं दिसतात का? तर हो, दिसतात. पिंपळ पान तर दिसतं. यांसारख्या प्रतीकांचा उपयोग ह्या नक्षीकामामध्ये केलेला आहे. या संस्कृतीतील लोक मृत व्यक्तीचं दफन करताना त्या व्यक्तीच्या शवाबरोबर मातीची भांडी पुरत. आता त्या काळात ही प्रथा होती की एखादी व्यक्ती मृत झाली तर तिचं दफन करताना त्या व्यक्तीला पुरताना तर त्या व्यक्तीबरोबर काही मातीची भांडी सुद्धा पुरण्याची परंपरा त्या काळामध्ये होती आणि आपल्याला तशा प्रकारचे अवशेष सापडलेले आहेत या संस्कृतीमधील. आणि म्हणून अशा प्रकारचा जो अभ्यास आहे तर तो इतिहासकारांनी केला आणि त्याच्यामधून या काही गोष्टी इतिहासकारांना लक्षात आल्या आणि त्या आपण इथे अभ्यासतो आहोत. आता निरीक्षण करायला सांगितलेलं आहे. तुमच्या परिसरातील पोहण्याच्या तलावाला भेट द्या. तलावातील पाणी बदलण्याची व नव्याने तलावात पाणी सोडण्याच्या पद्धतीचे निरीक्षण करा. म्हणजे जिथं जिथं हे स्विमिंग टँक वगैरे असतात तिथं आपण ही चौकशी करू शकतो. सध्याचा पोहण्याचा तलाव व हडप्पाकालीन स्नानगृह यांची तुलना करा आणि आपण ज्या तलावामध्ये पोहायला जातो तो तलाव आणि हडप्पा काळातलं हे जे काही स्नानगृह आपल्याला सापडलेलं आहे तर त्याची आपल्याला तुलना करायला सांगितलेली आहे. तर हडप्पाकालीन स्नानगृह काय आहे हे आपण आता समजून घेऊ. तर हडप्पा संस्कृतीमध्ये जे एक महास्नानगृहाचे अवशेष सापडलेले आहेत ते इथं तुम्हाला फोटोमध्ये इथं स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला हे अतिशय छान प्रकारे चित्र पाहता येईल, समजून घेता येईल, निरीक्षण करता येईल आणि त्यावेळच्या स्नानगृहाची आपल्याला कल्पना येऊ शकेल. आता या महास्नानगृहाची वैशिष्ट्ये काय होती? तर एक प्रशस्त असं स्नानगृह या ठिकाणी हडप्पा इथे सापडलेलं आहे. हे स्नानगृह बाळांनो 2.5 मीटर खोल आहे. आपल्याला माहिती आहे की 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर. तर 2.5 मीटर खोल, 12 मीटर लांब आणि 7 मीटर रुंद होते. म्हणजे एवढं मोठं असं हे स्नानगृह जे आहे तर ते इथं सापडलेलं आहे. कुंडातील पाणी म्हणजे ह्या स्नानगृहामधलं जे पाणी आहे ते झिरपून जाऊ नये म्हणून ते आतून पक्क्या विटांनी बांधलेलं होतं. त्यात उतरण्याची सुद्धा व्यवस्था होती आणि तसेच पाणी वेळोवेळी बदलण्याची सोय होती. म्हणजे या महास्नानगृहातील जे पाणी आहे ते वेळच्या वेळेला बदलायचं, नवीन पाणी त्याच्यामध्ये आणायचं आणि जे पाणी शिल्लक आहे ते पुन्हा त्या ठिकाणी बाहेर जायला पाहिजे अशा पद्धतीची व्यवस्था या महास्नानगृहाची होती. म्हणजे अद्ययावत स्वरूपाचं महास्नानगृह त्या काळातल्या संस्कृतीमध्ये आपल्याला आढळून येतो. म्हणजे त्यावेळची संस्कृती किती प्रगत स्वरूपाची होती हे सुद्धा आपल्याला लक्षात येऊ शकेल. पुन्हा सांगा पाहू असं आपल्याला विचारलेलं आहे. तुमच्या परिसरात किंवा गावात होणाऱ्या पिकांची, फळांची नावे लिहा. आपल्याला ती सांगता येतील. विचार करा आणि सांगा. तुमच्या परिसरातील किंवा गावातील लोक कोणकोणत्या प्रकारचे कपडे वापरतात हे सुद्धा आपण सांगू शकतो. तुम्हाला माहीत असलेल्या दागिन्यांची नावे लिहा. सहज सांगू शकतो आपण, आपल्याला ती माहिती असतात. तर तुम्ही यादी तयार करा, सांगा. घरात आपल्या पालकांशी चर्चा करा. तुम्हाला या सगळ्या गोष्टी नक्की व्यवस्थितरित्या त्यांची यादी करून आपल्याला ते मांडून सुद्धा दाखवता येऊ शकेल आणि त्याच्यातून तुम्हाला जे निरीक्षण करायचं असतं आजूबाजूच्या गोष्टींचं त्याची सुद्धा सवय लागेल. हडप्पा संस्कृतीतील लोकजीवनाचा आपण अभ्यास करू. आता लोकजीवन म्हणजे काय? लोकांचं दैनंदिन जीवन कसं असायचं? तर आज जसा शेती हा व्यवसाय प्रमुख व्यवसाय आपला आहे तसाच त्या काळामध्ये सुद्धा या हडप्पाकालीन संस्कृतीमध्ये शेती हा व्यवसाय केला जात होता. या संस्कृतीतील लोक शेती करत असत आणि कालीबंगन म्हणजे हडप्पा संस्कृतीशी साधर्म्य असणारं हे शहर आहे आणि कालीबंगन या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा आपल्याला मिळालेला आहे. विविध प्रकारची पिके त्या काळामध्ये घेतली जात होती हे लक्षात आलेलं आहे. गहू, सातू की त्याला बार्ली असं म्हणतात, ही मुख्य पिकं त्या काळामध्ये होती. राजस्थानमध्ये सातू तर गुजरातमध्ये नाचणीचं पीक जे आहे तर ते घेतलं जायचं. तसेच वाटाणा, तीळ, मसूर ही सुद्धा पिके त्या काळामध्ये घेतली जायची. या संस्कृतीतील लोकांना कापूस माहिती होता. याचा अर्थ वेशभूषा जी आहे लोकांची, वस्त्र जी तयार करायची ती कापसापासून केली जातात. मग या दृष्टीनं आपल्याला हे लक्षात येतं की या संस्कृतीमधील लोकांना कापूस या पिकाची सुद्धा माहिती होती.
आता लोकजीवनामध्ये वेशभूषा महत्त्वाची असते. आता हडप्पा संस्कृतीत लोकांची वेशभूषा कशी होती, तर उत्खननात मिळालेले पुतळे, इथं आपल्याला एक पुतळा दाखवलेला आहे. या पुतळ्याची आपण पुढे माहिती घेणार आहोत. मुद्रा तर आपण आता बघितलेल्याच आहेत. तर उत्खननामध्ये मिळालेले पुतळे असतील, मुद्रांवरील चित्रे असतील आणि कापडाचे अवशेष जे काही मिळालेले आहेत, तर या सगळ्या पुराव्यांवरून ते कापड विणत असावेत त्या काळामध्ये हे आपल्याला लक्षात येतं. स्त्री पुरुषांच्या पोशाखात गुडघ्यापर्यंतचे वस्त्र आणि उपरणे यांचा समावेश होता. म्हणजे स्त्री आणि पुरुष दोघेही गुडघ्यापर्यंत वस्त्र परिधान करायचे. शिवाय खांद्यावरती उपरणं जे आहे तर ते नक्की असायचं. आणि इथे आपल्याला हे जे पुतळ्यामध्ये जो व्यक्ती दाखवलेला आहे तर त्याच्याशीच त्याच्या अंगावरती जे काही वस्त्र लपेटलेलं आहे त्याच्यावरून सुद्धा आपल्याला या पोशाखाची कल्पना जी आहे तर ती येते. शिवाय मुद्रांवरती जे विविध प्राणी आहेत आणि त्या प्राण्यांवरती जे नक्षीकाम केलेलं आहे त्याच्यावरून सुद्धा आपल्याला वेशभूषेची कल्पना येते. आता या काळामध्ये दागिने कोणकोणत्या प्रकारचे वापरले जात होते, तर संस्कृती कोणती असू दे की प्रत्येक संस्कृतीमधील स्त्रियांना पुरुषांना दागिन्यांची आवड असायची. आणि हडप्पाकालीन संस्कृतीमध्ये सुद्धा काही दागिने आपल्याला मिळालेले आहेत. विविध प्रकारचे दागिने या काळातले सापडले आहेत. हे दागिने सोने, तांबे, रत्ने तसेच शिंपले, कवड्या, बिया इत्यादींपासून हे अलंकार बनवले जात होते, दागिने बनवले जात होते. अनेक पदरी माळा, अंगठ्या, बाजूबंद, कंबरपट्टा हे अलंकार स्त्री पुरुष वापरायचे. आता बाजूबंद हे अलंकार कुठे वापरतात, कंबरपट्टा अलंकार कुठे वापरतात, हे आपल्याला आपल्या आईला जरी विचारलं तरी आपल्याला या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आणि अशा प्रकारे इथे जे चित्रामध्ये दाखवलेले दागिन्यांचे विविध प्रकार आहेत तर हे सगळे प्रकार आपल्याला त्या काळामध्ये आढळतात. आज जरी दागिन्यांचे विविध प्रकार आपल्याला बघायला मिळत असले तरी ही सगळी परंपरा या अशा प्रकारच्या संस्कृतीपासूनच पुढे चालत चालत आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे हे आपल्या लक्षात येईल. त्या काळामधल्या स्त्रिया दंडापर्यंत बांगड्या घालत आणि ह्या बांगड्या सुद्धा आपल्याला या काळातील अवशेषांमध्ये सापडलेले आहेत. आजही स्त्रिया बांगड्या वापरतात. आता दंडापर्यंत त्या वापरत नसल्या तरी बांगड्या मात्र स्त्रिया सगळ्या वापरत असतात. म्हणजे ही दागिन्यांची जी परंपरा आहे ती अशा प्रकारे आपल्यापर्यंत चालत आलेली असावी. लोकजीवनामध्ये आपण जर बघितलं तर कलेला सुद्धा महत्त्व आहे. आणि कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे येथे सापडलेला हा वैशिष्ट्यपूर्ण जो पुतळा आहे तर तो आहे. आणि हा पुतळा त्या ठिकाणी या हडप्पा संस्कृतीमधील अवशेषांमध्ये मिळालेला आहे. या पुतळ्याच्या चेहऱ्यावरील प्रत्येक तपशील अत्यंत सुस्पष्ट आहे. थोडा शब्द इथं चुकलेला आहे, तो सुस्पष्ट असा असायला हवा होता. तर इथे आपल्याला हे लक्षात येईल की या पुतळ्याच्या चेहऱ्यावरील प्रत्येक तपशील जो आहे तो अत्यंत छान पद्धतीने आपल्याला लक्षात येतो, त्या भावना लक्षात येतात. त्याच्या खांद्यावरून घेतलेली शाल आणि शालीवरील त्रिदल म्हणजे काय, तीन पानांचा समूह, तीन दलांचा समूह जो आहे, मग तीन पाकळ्यांचा समूह असं आपण म्हणू, पानांच्या ऐवजी पाकळ्यांचा समूह, तर तो तिथं त्या ठिकाणी आपल्याला ही नक्षी जी आहे ह्या त्रिदलाची म्हणजे तीन पाकळ्यांची नक्षी जी आहे तर ती आपल्याला या खांद्यावर त्याच्या असलेल्या शालीवरून ते आपल्याला लक्षात येईल. आणि ती सुद्धा सुंदर रीतीने इथं दाखवलेली आहे. आपल्याला खेळणी तर नेहमीच आवडतात आणि हडप्पाकालीन मुलं सुद्धा अशा प्रकारची खेळणी वापरत होते. आणि ही खेळणी कशी होती हे सुद्धा आपल्याला या पाठामध्ये ह्या खेळण्यांची चित्र दिलेली आहेत आणि यावरून हडप्पाकालीन खेळण्यांची आपल्याला कल्पना येते. आता करून पाहिलं आपल्याला सांगितलेलं आहे की तुमच्या जवळच्या किराणा मालाच्या दुकानाला भेट द्या. दुकानदार दुकानासाठी वाणसामान कुठून आणतो याची माहिती घ्या. वस्तूंची यादी तयार करा. अतिशय छान हा उपक्रम आहे. आपण तो करू शकतो. आपल्या किराणा मालाच्या दुकानाला भेट देऊ शकतो. दुकानदाराकडून ही सगळी माहिती घेऊ शकतो आणि किराणा मालाच्या दुकानामध्ये कोणकोणत्या वस्तू असतात यांची सुद्धा यादी आपण करू शकतो. आता आपण हडप्पाकालीन व्यापाराबद्दल माहिती करून घेऊ. लोथल येथील गोदी, आता इथे जे अवशेष सापडलेले आहेत त्या अवशेषांच्या आधारे हे चित्र जे आहे तर ते तयार केलेलं आहे आणि म्हणून अवशेषांच्या आधारे पुनर्रचना असं म्हटलेलं आहे. आणि लोथल येथे सापडलेली ही गोदी आहे की मोठ्या प्रमाणामध्ये बंदरावरती अशा पद्धतीच्या गोद्या असायच्या की तिथं धान्याचा साठा जो आहे, कोठारं जी आहेत तर ती त्या ठिकाणी असायची आणि तिथून व्यापार जो आहे तर तो आपल्या भारत देशामध्ये आणि आपल्या देशाचा इतर देशांशी व्यापार जो आहे तर तो चालायचा.
आता या व्यापाराची वैशिष्ट्ये काय होती, तर या संस्कृतीतील लोक भारतात तसेच भारताबाहेर सुद्धा व्यापार करत असत. म्हणजे त्या काळामधला व्यापार हा प्रगत स्वरूपाचा होता. सिंधू खोऱ्यातील चांगल्या दर्जाच्या कापसाची निर्यात पश्चिम आशिया, दक्षिण युरोप आणि इजिप्त या देशांना होत असे. म्हणजे त्या काळामध्ये आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कापूस पिकायचा आणि सिंधू नदीच्या ह्या खोऱ्यामध्ये पिकणारा हा चांगल्या दर्जाचा कापूस जो आहे तर तो पश्चिम आशिया, दक्षिण युरोप आणि इजिप्त या देशांना पाठवला जात असे. मलमलीचे कापड व्यापारी इजिप्तला पुरवत असत आणि या काळातील या संस्कृतीतील व्यापारी जे होते ते मलमलीचं हे कापड जे आहे ते इजिप्तला पुरवायचे. म्हणजे मलमलीचं कापड भारतामध्ये तयार होत होतं. काश्मीर, दक्षिण भारत, इराण, अफगाणिस्तान, बलुचिस्तान येथून चांदी, जस्त, मौल्यवान खडे, माणके, देवदार लाकूड या सगळ्या वस्तू आणल्या जायच्या. हा व्यापार खुष्कीच्या व सागरी मार्गाने चालत असे. आता खुष्कीचा मार्ग म्हणजे जमिनीवरून जाणारा मार्ग हे आपण अभ्यासलेला आहे आणि सागरी मार्गानं आणि विशेष करून अरबी समुद्रातून हा व्यापार जो आहे तर तो चालायचा. उत्खननात सापडलेल्या काही मुद्रांवर जहाजांची चित्रे कोरलेली आहेत आणि आपण ज्या मुद्रा बघितलेल्या आहेत अशाच प्रकारच्या काही मुद्रा सापडलेल्या आहेत की ज्यावर जहाजांची चित्र कोरलेली होती. म्हणजे व्यापारामध्ये ही जी जहाजं आहेत या जहाजांना महत्त्व होतं आणि म्हणून ह्या जहाजांची चित्र जी आहेत ती मुद्रांवरती असलेली आपल्याला दिसून येतात. लोथल येथे प्रचंड आकाराची गोदी सापडली आहे ते आपण इथे चित्रामध्ये पाहतो आहोत. हडप्पा संस्कृतीचा व्यापार अरबी समुद्राच्या किनाऱ्याने चालत असे आणि अशा पद्धतीच्या ह्या किनारपट्टीवरच्या ठिकाणांवरून हा जो व्यापार आहे तर तो त्या काळामध्ये भरभराटीला आलेला असावा असं त्या ठिकाणी या ठिकाणी सापडलेल्या अवशेषांवरून आपल्याला लक्षात येते, इतिहासकारांना लक्षात येते. आता ही हडप्पा संस्कृती जी आहे तर या हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला, नष्ट झाली ही हडप्पा संस्कृती. आता त्यासाठी काही कारणीभूत ठरत असतात. तर हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला तर त्याची काही कारणं आहेत. एक म्हणजे पुन्हा पुन्हा येणारे महापूर, की मोठ्या प्रमाणामध्ये महापूर यायचे आणि त्यामुळं स्थलांतर लोकांचं वाढलेलं होतं. बाहेरून आलेल्या टोळ्यांची आक्रमणं सतत व्हायची आणि मग लोक त्रस्त व्हायचे. व्यापारातील घट, व्यापारामध्ये काही वेळेला घट झाली किंवा व्यापार कमी झाला तरी सुद्धा व्यापारावरती अवलंबून असणारे लोक मग तिथून त्या ठिकाणी ते स्थलांतर करत असत. पर्जन्यमान कमी होणं, काही वेळेला पाऊस कमी व्हायचा, त्यामुळं सुद्धा लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं भाग पडायचं. नद्यांची पात्र कोरडी पडणं, दुष्काळासारख्या परिस्थितीला सामोरं जावं लागायचं. भूकंपासारखी नैसर्गिक आपत्ती कोसळायची. समुद्र पातळीमध्ये होणारा बदल तर तो सुद्धा कारणीभूत होता आणि या सगळ्या कारणांमुळे लोकांचं मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतर झालं आणि अतिशय प्राचीन असणारी, प्रगत असणारी, भारताच्या संस्कृतीचा पाया मानली जाणारी ही हडप्पा संस्कृती तिचा ऱ्हास झाला. अशा प्रकारे ही हडप्पा संस्कृती जी आहे ती भारतीय इतिहासाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्हाला हे प्रकरण नक्की समजलं असेल, हडप्पा संस्कृती तुम्हाला लक्षात आलेली असेल. तुम्ही सर्वांनी पुन्हा एकदा पाठ्यपुस्तकाच्या आधारे ही संस्कृती समजून घ्या. जेव्हा शंका येईल तेव्हा हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. तुम्हाला नक्की ही संस्कृती आणखीन चांगल्या प्रकारे कळायला मदत होईल. हा चॅनेल तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढचे व्हिडिओसुद्धा पाहता येतील. आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबू. धन्यवाद.